मी आता तहसील कार्यालयाच्या समोर एक उपोषणाला तरुणीचा मुलगा बसलाय ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये. तहसीलदारशी बोलू पण तहसीलदार म्हणजे तुम्ही बिडोशी बोला, बिडोच्या अंडर तो विषय येतोय, त्याच्यानंतर सगळं मार्ग काढतील म्हणजे. माझी काय मदत लागली तर माझी मी मदत करतो असं बिडो आपला तहसीलदार म्हणजे. तर तुम्ही म्हणजे बिडोशी बोलून बिडोनं ते जरा हे करायला सांगा. मी जरा लक्ष घालून तो काय हे जरा बघा जरा. हो हो पैसे संपून टाका चालेल. आज आपण दौंड तहसील कार्यालय या परिसरामध्ये आहोत. याच परिसरामध्ये एक तरुण जो दौंड मध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देतोय, आणि परंतु तो लढा देत असताना प्रशासन मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. हे प्रशासन काय भ्रष्टाचारांच्या पाठीशी आहे का, असा सवाल आता त्या तरुणाला पडलाय. आपण पाहू शकता माझ्या समोर हा तो परिसर, तो तरुण आहे सचिन काकडे नावाचा. तो तरुण त्यांच्या गावामध्ये सोनोडी गाव आहे, त्या सोनोडी गावामध्ये रस्त्याच्या कामात असेल, त्याचबरोबर माही सेवा केंद्रासंदर्भात जो आयडी आहे तो आयडी ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या ठिकाणी वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. 4 महिन्यापासून त्यांनी हा आरोप केला, कागदपत्र दिले, तरी देखील ग्रामपंचायत मात्र याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. तरी देखील तहसीलदार असेल, पंचायत समितीचे अधिकारी असतील, त्यांनी मात्र या सर्व घटनेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आता त्याने हा निर्णय याच्यासाठी घेतला की सर्व अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला, सर्व कागदपत्र दिले, तरी देखील प्रशासनाने त्याच्या संदर्भात काही दखल घेतली नाही. 13 ऑगस्ट पासून हा तरुण उपोषणाला बसला, आमरण उपोषणाला, परंतु प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसतंय. आता आपण त्याच्याकडे जाणून घेणार आहोत नेमकं त्यांना कशा प्रकारचे त्रास आहे, नेमकं त्यांचा जी काही तक्रार आहे, नेमकी तक्रार आहे. काय सांगाल सर, काय नेमके काय प्रकरण आहे? सर्वप्रथम तर मी सांगेन की मला तर वाटतच नाही भारत देश स्वतंत्र झालाय. तर तुमचा आरोप काय सर? भारत देश जर स्वतंत्र झाला असेल तर सर्वसामान्य नागरिकाला असं मला वाटत नाही की उपोषणाला बसूनच त्याच्या समस्यांना सामोरे जावं लागेल. माझा आरोप तर असा आहे, मी गेले 4 महिने झालं पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, सगळे पुरावे देऊन तक्रारी करून देखील आमच्या गावातील जे भाऊसाहेब आहेत जालिंदर किसन बाण यांना पूर्णपणे पंचायत समिती आणि प्रशासन या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. तहसीलदार समोर तुमची काय सुनावणी होती असं देखील समजलं? तहसीलदारांसमोर माझी माही सेवा केंद्रासंदर्भात जो ग्रामपंचायतीचा आयडी आहे त्या संदर्भात सुनावणी झाली. तहसीलदार साहेबांनी मला कुठलंही उत्तर न देता किंवा माझं म्हणणं ऐकून न घेता डायरेक्ट त्यांनी निकाल जाहीर केला. निकाल पण मला दिला नाही. त्यांनी डायरेक्ट केस ही ती क्लोज करून टाकली. उघड मी तर सांगू शकतो, गट विकास अधिकारी असतील, तहसीलदार अधिकारी असतील, हे सगळ्यांची मिली बघत आहे असं मला तरी वाटतं. आता तुमचा आक्रमक पवित्रा, तुमचा पुढचा पवित्रा काय असं जर यांनी प्रशासनाने जर कारवाई केली नाही? मी तर आहे ना कारवाई झाल्याशिवाय इथून उठणारच नाही. आणि येणाऱ्या पुढल्या उद्यापासून मी फक्त पाणी पित आहे. मी उद्यापासून पाण्याचा देखील त्याग करणार आहे. पाहिलंच की तुम्ही कशा प्रकारे प्रशासनाच्या ह्या निष्काळजीपणामुळे या तरुणाला आज आंदोलनाची वेळ आली आहे. पुरावे दिले, सर्व तक्रारी केल्या, तरी देखील प्रशासन मात्र गप्प असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तरुणाची जी अर्थ हाक आहे तो म्हणतोय की भारत स्वतंत्र झाला, पण हा दौंड तालुका या भ्रष्टाचारी जे अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्यांच्यापासून स्वतंत्र कधी होणार? नक्कीच ही दौंड तालुक्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जर पुरावे देऊन देखील जर तहसीलदार जर कारवाई करत नसेल, जर पंचायत समिती जर कारवाई करत नसेल, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. नक्कीच आता त्यांनी आक्रमक पवित्रा, तर आता त्यांनी पाणी पित आहे, अन्न त्याग केलेला आहे. जर तहसीलदारांनी, जर प्रशासनाने जर योग्य कारवाई केली नाही तर उद्यापासून म्हणजे 15 ऑगस्ट आपला भारत स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो. त्या दिवसापासून पाणीही त्याग करणार असल्याचा आक्रमक पवित्रा उपोषण करते सचिन काकडे यांनी घेतलेला आहे. नक्कीच प्रशासनाने आता सर्व घटनेची गांभीर्याने दखल घेत आहे का, हे देखील आता महत्वाचं ठरणार आहे.
पवन साळवे, न्यूज अनकट, दौंड.